नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। रहिमतपूर नगरपालिका निवडणूक 2025च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे। गेल्या तब्बल 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यावेळी जोरदार धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत रहिमतपूरमध्ये सत्तांतराचा कौल मिळवला आहे। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपच्या वैशाली निलेश माने यांनी राष्ट्रवादीच्या नंदना सुनील माने यांचा अवघ्या 55 मतांनी पराभव केला। वैशाली निलेश माने यांना 6396 तर नंदना सुनील माने यांना 6341 मते मिळाली। मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत निकालाबाबत प्रचंड उत्कंठा पाहायला मिळाली। नगरसेवक पदाच्या निकालात मात्र संमिश्र चित्र समोर आले आहे। एकूण 20 जागांपैकी भारतीय जनता पार्टीने 9 जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही 9 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाने 2 जागांवर यश मिळवले आहे। यामुळे नगराध्यक्षपद भाजपकडे असले तरी नगरपालिकेत राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ असल्याने आगामी काळात सत्तास्थापन व निर्णय प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे। प्रभागनिहाय निकाल पाहता अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या। प्रभाग 7ब मधून भाजपच्या किरण कोमल तुषार चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या सुरेखा विनायक माने यांचा तब्बल 519 मतांनी पराभव करत सर्वाधिक फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग 1ब मध्ये राष्ट्रवादीचे केतन आनंदराव माने यांचा विजय अवघ्या 26 मतांच्या फरकाने झाला असून ही निवडणूक सर्वात कमी फरकाची ठरली आहे। प्रभाग 2अ आणि 2ब मध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत पक्षाची ताकद दाखवून दिली, तर प्रभाग 5अ आणि 5ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वरचष्मा दिसून आला। प्रभाग 3 मध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती ठळक केली आहे। नगराध्यक्ष पदाच्या निकालानंतर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। भाजप तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत डॉल्बीच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला। पोलीस बंदोबस्तात हा जल्लोष शांततेत पार पडला। एकूणच रहिमतपूर नगरपालिकेच्या या निकालाने शहराच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून 25 वर्षांनंतर सत्तांतर झाल्याने विकास कामे, प्रशासन आणि राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयावर पुढील 5 वर्षांचा कारभार अवलंबून असणार आहे।